नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करणार आहोत, जिचं नाव आहे आठवणीतील प्रेम. सुरुवात करूयात कथेला. पुन्हा एकदा ती भेट. सागर आणि आर्या, दोघं कॉलेजचे जुने मित्र. एकेकाळी खूप जवळचे. दोघांचं प्रेम कॉलेजमध्ये फुललं होतं. पण आयुष्याच्या वळणावर काही गैरसमज, काही न बोललेली मनातली वाक्य आणि स्वाभिमानानं दोघांनाही दूर केलं होतं. कॉलेज संपल्यावर सागर पुण्याला नोकरीसाठी गेला आणि आर्या आपल्या गावी परतली. वर्षांनी सागर एका जुन्या मित्राच्या लग्नासाठी गावाकडे परत आला आणि तिथेच त्याची आर्याशी अचानक भेट झाली. ती आता एका शाळेत शिक्षिका होती. सागर आणि आर्या एकमेकांशी गप्पा करत बसले. दोघांनी हसून जुन्या आठवणी काढल्या, पण दोघांच्या नजरेत एक शांत दुःख होतं. काहीतरी राहिलंय, अधुरं. सागर परत जायच्या आधी आर्याने त्याला गावातल्या एका छोट्या धरणाजवळ फिरायला नेलं, जिथे ते कॉलेजमध्ये नेहमी जायचे. तिथं दोघांचं पुन्हा एकदा मन मोकळं झालं. आर्या, तेव्हा मी काही बोलू शकले नाही सागर. खूप काही सांगायचं होतं सागर, मी सुद्धा. पण आपल्या इगोमुळे ना, आपण गमावलं एक सुंदर नातं. क्षणभर शांतता, फक्त पाण्याचा आवाज आणि हवेचा स्पर्श. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. सागरने तिचा हात धरला. अजून उशीर झालेला नाही ना? आर्या काही बोलली नाही, फक्त नजरेतून उत्तर दिलं. सागर परत पुण्याला गेला, पण आता त्याच्या मनात एकच गोष्ट होती, आर्या. त्याने तिला दररोज मेसेज केला, फोन केले. दोघं पुन्हा जवळ आले. एका दिवशी आर्याचं वाक्य होतं, सागर, आपलं प्रेम आजही जिवंत आहे, पण आता ते समजून घेतलेलं आहे, अनुभवलेलं आहे. सागरने तिला पुण्याला बोलवलं. दोघं शहरात एकत्र फिरले, जुन्या आठवणींना उजाळा दिला. मग एका सुंदर संध्याकाळी सागरने तिला एका कॅफेत गुलाब देऊन विचारलं, तुला अजूनही माझ्याबरोबर आयुष्य घालवायचे का? आर्या हसली आणि म्हणाली, आयुष्यभर तुझी वाट बघत होते. आता मात्र थांबायचं नाही. थोड्याच दिवसात दोघांचं लग्न होतं. दोघंही लग्नानंतर खूपच आनंदी होते. पण आयुष्य कधीच सरळ नसतं. सागरची नोकरी अचानक सुटली. काही दिवस आर्थिक अडचणी आल्या, पण आर्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. ती त्याला म्हणायची, प्रेम म्हणजे फक्त हसणं नाही सागर, प्रेम म्हणजे संकटात हात सोडू नये. सागरने नवीन बिझनेस सुरू केला. आर्याची साथ त्याला नवी प्रेरणा देत होती. काही वर्षात त्यांचा बिझनेस यशस्वी झाला. आठवणींच्या पलीकडे आता त्यांचं एक लहानसं घर होतं. एक मुलगा, स्वयं. स्वयं त्यांच्या प्रेमाचं फळ होतं. एका संध्याकाळी सागर आणि आर्या पुन्हा त्या धरणाजवळ गेले. स्वयं त्यांच्यासोबत होता. आर्या, हे तेच ठिकाण आहे ना? तू माझा हात धरला होता. सागर, हो, आणि आजही मी तो हात सोडलेला नाही आणि कधीही नाही सोडणार. ती हसली आणि त्या संध्याकाळी त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेमाचं संपूर्ण वर्तुळ पूर्ण झालं. आयुष्य शांत होतं, प्रेमळ होतं, पण नियती काही वेळा नात्यांची परीक्षा घेतच असते. एका दिवशी सागरला एका मल्टीनॅशनल कंपनीतून मोठी ऑफर आली. अमेरिकेत जाण्याची. पगार आकर्षक होता, पण त्यासाठी किमान 3 वर्ष भारताबाहेर राहावं लागणार होतं. सागर गोंधळला. आर्या आणि स्वयंला मागे ठेवून जायचं हे त्याच्या मनाला पटतच नव्हतं. रात्री दोघं गच्चीवर गप्पा मारत बसले. सागर, आपण एवढं काही उभं केलं इथे, पण हे स्वप्न
जरा मोठं आहे. आर्या आर्या स्वप्न मोठी असावीच लागतात, पण त्यात आपण दोघं एकत्र असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सागर मग मी नाही जात. आर्या हसून, नाही सागर, तू जाणार, पण मी आणि स्वयंसुद्धा तुझ्यासोबतच येणार. आता ही वाट वेगळी नसेल, ती आपली नवी सुरुवात असेल. परक्या देशात आपल्या माणसांसोबत अमेरिकेतील नवीन आयुष्य सुरू झालं. नवी संस्कृती, नवे लोक, पण नातं तेच. आर्या इथंही शाळेत शिकवायला लागली. स्वयंची शाळा सुरू झाली. पण एक दिवस आर्याच्या वडिलांची तब्येत खालावली. तिला भारतात एकटीला परत यावं लागलं. सागर आणि स्वयं मागे राहिले. 3 महिने झाले सागर आणि आर्या रोज फोनवर बोलायचे, पण त्या जवळीकेचा स्पर्श हरवत चालला होता. दोघांचं नातं शांत होतं, पण अंतर पडू लागलं होतं. एक दिवस सागरने आर्याला कॉल केला आणि फक्त एकच वाक्य बोलला, माझी सकाळ तुझ्याशिवाय सुरू होत नाही आणि रात्र तुझ्या आठवणींशिवाय संपत नाही. आर्या थांबली. आर्या थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दुसऱ्याच आठवड्यात ती परत अमेरिकेला आली. परत आल्यानंतर आर्या आणि सागरने ठरवलं की आता जास्त वेळ कामात आणि जबाबदाऱ्या निभावताना प्रेमाला मागे टाकायचं नाही. ते दर आठवड्याला एक डेट नाईट ठेवू लागले, जेव्हा दोघे फक्त एकमेकांसाठी वेळ काढायचे. स्वयंही त्यांचं हे प्रेम पाहून वाढत होता आणि एक दिवस त्याने आई वडिलांना विचारलं, आई बाबा, इतकी वर्ष झाली तरी तुम्ही अजून एकमेकांवर प्रेम करता का? आर्याने हसून उत्तर दिलं, अजून नव्हे रे राजा, आता प्रेम सुरू झालंय. मग परत गावी 5 वर्षांनी ते सगळे परत भारतात आले. गावातलं जुनं घर त्यांनी पुन्हा बांधलं. त्याच धरणावर सागरने एक लहानसं कॅफे सुरू केलं. आर्याने एक छोटंसं पुस्तक प्रकाशित केलं, आठवणीतलं प्रेम. त्याच्या प्रेमावरचं कॅफेत दर रविवारी सागर गिटार वाजवत असे आणि आर्या कविता म्हणत असे. गावातले तरुण प्रेमी त्या प्रेमकथेचा साक्षीदार होते. सागर आणि आर्या आता 50च्या उंबरठ्यावर होते. केस पांढरे झाले होते, पण प्रेम मात्र अजूनही ताजं होतं. एका संध्याकाळी सागरने पुन्हा तिला त्या धरणाजवळ नेलं. तसाच गुलाब हातात धरला आणि म्हणाला, गुलाब हातात घेतलं आणि म्हणाला, आर्या, अजून एकदा तू मला सगळं आयुष्य देशील का? आर्या हसली, डोळ्यात पाणी, पण चेहऱ्यावर तेज, लाजलेलं प्रेम. मी तर अजूनही तुझेच आहे. ते दोघं हातात हात घेऊन त्या शांत पाण्याकडे पाहत बसले. तसंच जसं कित्येक वर्षांपूर्वी. कधीकधी खरं प्रेम एकदा मिळतं, पण ते जर मनापासून असतं तर ते पुन्हा नव्याने उमलतं. प्रत्येक वळणावर, प्रत्येक आठवणीत. आर्या आणि सागरचा दुसरा स्वयं आता त्याने तरुण झाला होता. इंजिनिअरिंग संपवून त्याने सांगितलं, आई बाबा, मीही प्रेमात पडलोय. सागर आणि आर्या एकमेकांकडे पाहून हसले, कारण त्यांच्या मनात तीच जुनी आठवण जागी झाली. स्वयंची मैत्रीण होती इरा, हुशार, नरम स्वभावाची, पण तिचे वडील या नात्याला विरोध करत होते, कारण त्यांना वाटायचं प्रेम हे अस्थिर असतं. त्यांनी आयुष्यात फक्त जबाबदाऱ्या पाहिल्या होत्या, प्रेमाला वेळच दिला नव्हता. स्वयं खूप निराश झाला. एक दिवस सागर त्याला घेऊन त्या धरणाजवळ गेला. बघ रे राजा, इथे मी आणि तुझी आई बसायचो. आपण अनेकदा चुकलो, पण प्रेम कधी कधी थांबवतं. अनेकदा चुकलो,
स्वयं. पण बाबा, तिचे वडील तयार नाहीत आणि मी तिच्याशिवाय आयुष्य पाहू शकत नाही. सागर गप्प झाला. काही क्षणांनी म्हणाला, तर मग लढ. प्रेमासाठी लढणं चूक नाही. पण आदर राखून शहाणपणानं स्वयंने इराच्या वडिलांची मनं जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याने त्यांच्या प्रयत्न सुरू करून त्यांच्या कंपनीसाठी एका मोठ्या प्रोजेक्टचं डिझाईन केलं, जे खूप यशस्वी ठरलं. तेव्हा इराचे वडील म्हणाले, तुझे प्रेम इतरांपेक्षा वेगळं आहे, यात जबाबदारी आहे. शेवटी त्यांनी होकार दिला. स्वयं आणि इराचं लग्न मोठ्या उत्सवात झालं आणि सागर व आर्या त्याचं क्षणाला पुन्हा धरून झाले. लग्नाच्या वेळी आर्या एकटीच गॅलरीत उभी होती. सागर तिच्या मागे आला आणि पाठीवर हात फिरवू लागला. सागर, आज आपण जे प्रेम जगलो त्याची पिढी पुढे गेली. आर्या, हो. आणि आता आपलं प्रेम एका नवीन कहाणीनं सुरू झालं आहे. सागर आणि आर्या आता वयाच्या साठीच पोहोचलेले होते. स्वयं आणि इरा लंडनला गेले होते. दोघं पुन्हा एकटे, पण एकमेकांच्या सहवासात पूर्ण होते. एक दिवस आर्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की तिला कॅन्सर झाला आहे. आता तिच्या हृदयाला थोडी कमकुवत होण्याची लक्षणं आहेत. सागर गोंधळला. त्याला एकटं काही सुचत नव्हतं. सागर, आर्या, तुझ्याशिवाय आयुष्य सुन्न होईल. आर्या हसून, तुला आठवतं का, एकदा तू म्हणाला होतास, प्रेम हे शरीरात नसतं, ते आत्म्यात असतं. मग मी कधीही तुझ्या मनात जिवंत असेन. सागरचे डोळे पाणावले. त्याने तिचा हात धरला, अगदी त्या पहिल्या भेटीसारखा. काही वर्षांनी आर्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गावात सर्वत्र आर्यामुळे शोक पसरला होता. पण सागरने तिला वचन दिलं होतं, तुझं प्रेम मी लोकांपर्यंत पोहोचवेन. त्याने तिच्या आठवणींच्या आधारावर दुसरं पुस्तक प्रकाशित केलं. तुझ्या नावानं गावात एक लहानसं पुस्तकालय सुरू झालंय, आर्या वाचनालय. आणि त्याच वाचनालयाजवळ, त्याच धरणाजवळ एक बाग ठेवण्यात आला, जिथं दोघे बसायचे. सागर दर रविवारी तिथं जात असे. तिच्या आठवणीत बसून कविता म्हणत असे. काही प्रेमकथा संपत नाहीत, त्या फक्त स्वरूप बदलतात. त्या आठवणीत जागतात, शब्दात उमटतात आणि नवं प्रेम जन्मास घालतात. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. यासारख्याच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.